नमस्कार. बरेचदा इंस्टाग्रामवरती मला असे मेसेजेस आलेले आहेत की मृणाली आम्हाला वेट लॉस करायचा आहे, वजन तर कमी करायचं आहे, पण आम्हाला तुझं ते किचकट डाएट प्लॅन नको, कॅलरी काउंटिंग नको किंवा क्वांटिफाईड न्यूट्रिशन म्हणजे मोजून मापून खाणं असलं काही प्रकार नको. आम्हाला तू साध्या टिप्स सांग ज्या फॉलो केल्याने आमचा वेट लॉस होईल, वजन कमी होईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच काही वेट लॉस टिप्स ज्या अगदी प्रॅक्टिकल आहेत, ज्या स्टेप बाय स्टेप फॉलो केल्याने तुमचा वेट लॉस तर होईलच आणि ते वेट रिगेन म्हणजे पुन्हा वजन वाढण्याचे चान्सेस फार कमी आहेत. पुढे जाण्याआधी एक डिस्क्लेमर, या व्हिडिओमध्ये एका महिन्यात 5 किलो वजन कमी करा, 7 किलो वजन कमी करा, झपाट्याने वजन कमी करा असा कुठलाच क्लेम, असा कुठलाच दावा केलेला नाहीये. या व्हिडिओमध्ये ज्या मी शेअर करत आहे त्या सायंटिफिकली प्रूव्हन टिप्स आहेत, म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या ज्या प्रूव्ह झालेल्या आहेत, काम करतात, प्रॅक्टिकल आहेत अशा टिप्स आहेत. या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट्स शेअर केलेले नाही. टिप नंबर 1, अॅनलाइज युअर डाएट म्हणजे स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत त्या निरखून बघा. तर यासाठी तुम्ही काय करू शकता, जे काही तुम्ही एक 5-6 दिवस जे काही खाणार आहात ते तुम्ही एका पेजवरती तुम्ही लिहून ठेवू शकता. म्हणजेच काय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जे काही खाल्लं पिल्लं आहे, चहा म्हणा, ब्रेकफास्ट म्हणा, स्नॅक्स, फ्रुट्स काय खाल्ले, तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये काय घेतलंय, भाजी पोळी घेतलीये का फक्त वरण भात, खिचडी, काय घेतलेलं आहे तुम्ही त्यावेळेला, दिवसभरामध्ये काय खाल्लेलं आहे हे तुम्ही कुठेतरी एक मेन्शन करा किंवा रेकॉर्ड ठेवा याचं. आणि असं तुम्ही 4-5 दिवस करू शकता. आणि बाहेर काय खाल्लंय किंवा चॉकलेट खाल्लं आहे का, कुणाचा बर्थडे होता का, किंवा काही कुठून ऑर्डर केलेलं आहे का, तुम्ही घरचं आहे का, हे सर्व तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा. ते तुम्ही अॅनलाइज करून बघू शकता की तुम्ही किती वेळा बाहेरचं खाता, किती वेळा फ्राईड फूड खाता किंवा किती न्यूट्रिटिव्ह गोष्टी खाता, पोषक कुठल्या गोष्टी खातात, याच्यावरून तुम्हाला कळून येईल की तुमची डाएट हिस्ट्री किंवा तुम्ही कशा प्रकारचं खानपान आहे तुमचं, कशा प्रकारचं डाएट तुमचं जनरली फॉलो करता आणि कुठे कुठे करेक्शन्स करायला हवेत ते तर मी पुढे सांगणारच आहे. टिप नंबर 2, रिड्यूस युअर ऑइल इनटेक म्हणजे जेवणामध्ये तेलाचं प्रमाण कमी करा. तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्हाला फ्राईड आयटम्स म्हणजे तळलेले जे पदार्थ आहेत ते तर कमी खायचेच आहेत, पण ओव्हरऑल दिवसभरामध्ये जे काही तुम्ही जेवण बनवण्यामध्ये तेल यूज करता, जे काही ऑइल कन्झम्पशन करता तेही कमी करायचं आहे. आता मी असं का म्हणतेय, वेल तेलामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. फॉर एक्झाम्पल 1 टीस्पून तेलामध्ये जवळपास 45 कॅलरीज असतात आणि तेच 1 टेबलस्पून तेलामध्ये असतात 125 कॅलरीज, 125च्या आसपास कॅलरीज असतात. आणि एखादी भाजी बनवताना किंवा खाद्यपदार्थ बनवताना आपण सहज 1-2 चमचे ऍडिशनल तेल आपण ऍड करतो की टेस्टी व्हावं म्हणून किंवा तरी यावी म्हणून. पण हे जे ऍडिशनल ऑइल आहे, जे काही एक्स्ट्रा तेल आपण ऍड करतो त्याच्यामुळे कॅलरीज ज्या आहेत त्या अगदी खूप इझिली ओव्हर कन्झम्पशन होतं, म्हणजे जास्त कॅलरीज पोटामध्ये जातात. सो असं होऊ नये, अति प्रमाणामध्ये कॅलरीज आपण कन्झ्युम करू नये, यासाठी काय करायचं आहे, तेलाचं एक फिक्स्ड प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे, फिक्स्ड मेजरमेंट ठेवायचं आहे. आता दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीने किती तेल खावं, कुकिंगसाठी किती तेल वापरलं पाहिजे यासाठीही काही गाईडलाईन्स आहेत. एखाद्या अडल्ट किंवा वयस्क व्यक्तीने 20 ते 25 ग्रॅम पेक्षा जास्त तेल वापरू नये खाद्यपदार्थामध्ये. जेवण बनवण्यासाठी एका माणसासाठी 20 ते 25 ग्रॅम एवढंच तेल दिवसभरामध्ये यूज करा. प्रत्येक व्यक्तीला दिवसभरामध्ये 25 ग्रॅम एवढंच तेल खायचं आहे. आणि घरामध्ये प्रत्येकाचं सेपरेट तर भाजी बनवली जात नाही किंवा सेपरेटली कुक केलं जात नाही. सो यासाठी आपण काय करू शकतो, जर फॅमिलीमध्ये समजा 4 व्यक्ती असतील, सो 25 × 4 म्हणजे 100 ग्रॅम एवढं तेल आपण दिवसभराचं सकाळीच काढून मेजर करून ठेवू शकतो आणि दिवसभर जे काही त्या फॅमिलीसाठी जेवण बनवलं जाणार आहे ते तेवढ्या तेलामध्येच बनवावं. याच्याने काय होईल, तेलाचं प्रमाण फिक्स होईल आणि जास्त प्रमाणामध्ये तेल कन्झ्युम होणार नाही. हा, तुम्ही फ्राईड आयटम्स किंवा जे काही तुमचे स्नॅक्स वगैरे आहेत ते कधीतरी महिन्यातून एखाद वेळेस वगैरे तुम्ही बनवू शकता, ती वेगळी गोष्ट आहे. बट रेग्युलर कन्झम्पशनसाठी रोजच्या तुमच्या आहारामध्ये जे काही तेल आहे ते प्रत्येक व्यक्तीला 25 ग्रॅम यापेक्षा जास्त व्हायला नको. असं जर आपण तेलाचं प्रमाण फिक्स ठेवलं तर नक्कीच आपलं कॅलरी कन्झम्पशन म्हणजे कॅलरीज पोटात जाण्याचं प्रमाण हे कमी होईल आणि जसं जसं कॅलरीज ह्या कमी खाल्ल्या जातात तसं तसं वजन कमी होतं. टिप नंबर 3, रिड्यूस युअर कार्बोहायड्रेट इनटेक म्हणजे जे कर्बोदकं आहेत आपल्या आहारातली त्याचं प्रमाण कमी करा. आता कर्बोदकं कशात असतात, जे काही आपण भात,
पोळी भाकरी खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. तर कार्बोहायड्रेट्स आपल्यासाठी गरजेचे आहेत, पण आपलं जो इंडियन डाएट आहे त्याच्यामध्ये मोस्टली कार्बोहायड्रेट्स असतात. आपण ज्या वेळेस पान वाढायला घेतो, ताट वाढायला घेतो, त्यावेळेस सर्वात आधी तर आपण कार्बोहायड्रेट्सचाच विचार करतो की काय पोळी वाढायची आहे का, भात वाढायचा आहे का, भाकरी वाढायची आहे. सो आपलं जे इंडियन मील आहे ते कार्बोहायड्रेट सेंट्रिक आहे. कार्बोहायड्रेट्स आपल्याला एनर्जीसाठी गरजेचे तर आहेतच, पण त्याचं प्रमाण जास्त नको. आपल्याला कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे कमी करायचं आहे. कार्बोहायड्रेट्स कसे कमी करायचे? आता स्टेप 1 मध्ये तर तुम्ही डाएट अॅनलाइज केला आहे, त्याच्यावर तुम्हाला हे तर नक्कीच कळतं की मी किती पोळी खातो, किती भात खातो. मग आता ह्याच भाताचं, पोळीचं, भाकरीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे, अर्ध्यावर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये 2 पोळ्या खात असाल तर ते 1 पोळीवर आणा. जर 2 वाटी भात खात असाल तर ती अर्धी वाटी भात घ्या. याच्याने काय होईल? कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होईल. आणि आय वुड सजेस्ट भात, पोळी, भाकरी हे जे कार्बोहायड्रेटचे सोर्स आहेत ते एका वेळेला एकच घ्यावं. एका वेळेला एकच कार्बोहायड्रेट सोर्स खाल्ल्याने काय होतं? आपलं ओव्हरऑल कार्बोहायड्रेट कन्झम्पशन जे आहे ते कमी होतं. सो हे फक्त एक माझं सजेशन असतं माझ्या क्लायंट्सला की एका वेळेला एकच कुठला तरी सोर्स खा. एकतर भात खा किंवा पोळी खा किंवा भाकरी खा. आणि मी असंही सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या कार्बोहायड्रेट सोर्समध्ये व्हरायटी आणा. म्हणजे जर आज पोळी खाल्ली तर उद्या भाकरी खाऊ शकता, ज्वारीची म्हणा, बाजरीची म्हणा, नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही नाचणीची खाऊ शकता किंवा फक्त भात खाऊ शकता. असं तुम्ही तुमच्या ग्रेन्समध्ये जे काही धान्य तुम्ही खातात त्याच्यामध्ये जर व्हरायटी आणली तर याच्याने तुम्हाला सर्वच प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतील. टिप नंबर 4, इन्क्रीज प्रोटीन कन्झम्पशन, म्हणजे आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करा. आता प्रोटीन म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त बॉडी बिल्डर्स, ॲथलीट्स यांना प्रोटीनची गरज आहे. म्हणजे तसं नाहीये. प्रोटीन हे सर्वांसाठीच इम्पॉर्टंट आहे. मेल असो, फिमेल असो, किड्स, लहान मुलं असू देत, सिनियर सिटीजन्स असू देत, सर्वांसाठीच प्रोटीनची गरज आहे. प्रोटीन इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ ह्युमन बॉडी. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये, सेलमध्ये प्रोटीन प्रेझेंट असतं. प्रत्येक कार्यामध्ये, शरीरामध्ये जे काही प्रोसेस होतं त्याच्यामध्ये प्रोटीनची गरज असते. जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करता त्यावेळेस तर प्रोटीनचं इम्पॉर्टन्स, प्रोटीनचं महत्व अजून जास्त आहे. ते का सांगते? प्रोटीनयुक्त पदार्थ जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेस तुम्ही खूप वेळ सेशिएटेड राहता, म्हणजे तुमचं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. आणखीन एक फायदा असा आहे प्रोटीनचा की प्रोटीनचा TEF म्हणजे काय? थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. म्हणजे सोप्या भाषेत एखादा अन्नपदार्थ पचवण्यासाठी किती कॅलरीज शरीराला खर्च करावे लागतात हे त्याचं एक पर्सेंटेज असतं. सो प्रोटीनचा जो थर्मिक इफेक्ट आहे ते जास्त आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस प्रोटीन खाता त्यावेळेस ते पचवण्यासाठी तुम्हाला कॅलरीज जास्त प्रमाणात खर्च करावे लागतात कम्पेअर्ड टू कार्बोहायड्रेट आणि फॅट्स. जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स, फॅट्स खाल्ले तर त्यांना डायजेस्ट करण्यासाठी कमी कॅलरीज शरीराला खर्च करावे लागतात. पण प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीला स्वतःहून जास्त कॅलरीज ह्या बर्न कराव्या लागतात. सो इथेही एक छोटासा फायदा प्रोटीनचा असतो. त्यामुळे प्रोटीन हे फक्त मसल बिल्ड करतानाच किंवा ॲथलीट्ससाठीच इम्पॉर्टंट नाही, वेट लॉससाठीही इम्पॉर्टंट आहे. आता प्रोटीन किती घ्यावं? तुम्ही जर कोणी असं असाल जे सिडेंटरी लाईफस्टाईल फॉलो करत आहेत, म्हणजे ज्यांचा व्यायाम काहीच नाही, अशा व्यक्तींनी कमीत कमी 1 ग्रॅम पर kg ऑफ बॉडी वेट, म्हणजे शरीराच्या प्रत्येक किलो मागे 1 ग्रॅम एवढं प्रोटीन कन्झम्पशन करावं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 70 किलोचे असाल तर तुम्ही 70 ग्रॅम एवढं दिवसभरातून प्रोटीन खायला हवं. आता कशातून मिळेल आपल्याला प्रोटीन? जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, चीज, पनीर याच्यामध्ये प्रोटीन असतं. सोयाचे जे प्रोडक्ट्स आहेत जसं सोया बडी, सोया चंक्स आहेत किंवा टोफू आहे याच्यामध्ये प्रोटीन असतं. सोय मिल्कमध्ये प्रोटीन असतं. डाळी, कडधान्य याच्यामध्ये काही प्रमाणात प्रोटीन असतं. स्प्राउट्स तुम्ही घेऊ शकता प्रोटीनसाठी. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, चिकन, फिश हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन्स आहेत. नॉन व्हेजिटेरियन्सला मी सांगेन की तुम्ही रेड मीट म्हणजे मटन जे आहे ते अवॉइड करावं, कारण त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असतं आणि कॅलरीज जास्त असतं. टिप नंबर 5, ऍड फायबर टू युअर डाएट, म्हणजेच आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश करा. आता फायबर, तंतुमय पदार्थ कशात असतात? वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी फळं याच्यामध्ये फायबर असतं. त्यावेळेस तुमचं गोल वेट लॉस असतं त्यावेळेस फायबरचं जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण फायबर किंवा तंतुमय पदार्थ ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस पोट खूप वेळ भरलेलं राहतं, खूप वेळ भूक लागत नाही आणि आपण कॅलरीज जे आहे ते एक्स्ट्रा कन्झ्युम करत नाही. आणि प्लस जे फायबर आहे, तंतुमय पदार्थ आहेत ते आपलं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह करतं, पाचन शक्ती
आपली चांगली ठेवतं. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं गैरसमज असतो की नाही, मी भरपूर फायबर खाते, भरपूर तंतुमय पदार्थ खाते, बट आपण जर आपलं प्लेट पाहिलं तर त्याच्यामध्ये भाजी थोडीशीच असते आणि पोळी भरपूर असते. असं न करता भाजीचं प्रमाण वाढवावं, सॅलड्स जे आहेत, कोशिंबीर, वेगवेगळे रायता जे आहेत त्यांचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये वाढवावं. याच्याने काय होईल, तुमचं पोट जे आहे ते भरपूर किंवा खूप वेळासाठी भरलेलं राहील. प्लस फ्रुट्स, फळं, दिवसभरामध्ये किती फळं खावीत असंही मला जनरली विचारलं जातं. तर दिवसभरामध्ये 1 किंवा 2 फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर डायबिटीज वगैरे नसेल तर तुम्ही 2 फ्रुट्स तर नक्कीच तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता. फ्रुट्स खाल्ल्याने आणखीन एक फायदा असा होतो की जे शुगर क्रेविंग आहे, गोड खाण्याची जी इच्छा आहे ती कमी होते. सो नक्कीच दिवसभरातून तुम्ही 2 फ्रुट्स इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. आणि जे 2 जेवण आहेत, लंच आणि डिनर, याच्यामध्ये भाजी आणि सॅलड याचा समावेश नक्की करावा. टिप नंबर 6, इम्प्रूव्ह युअर स्लीप सायकल, म्हणजेच आपल्या झोपेकडे लक्ष द्या. तर तुम्ही म्हणाल की हा डाएटचा विषय सुरू आहे, वजन कमी करायचं आणि झोपेचा याच्याशी काय संबंध आहे? वेल, खूप जवळचा संबंध आहे. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. जर एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण झालेली नसेल तर त्याच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन आहे, जे स्ट्रेस हॉर्मोन आहे, ते वाढू लागतं आणि त्याच्यामुळे फॅट स्टोरेज म्हणजेच जे चरबी साठण्याचं जे प्रमाण आहे शरीरामध्ये ते वाढतं. प्लस झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरामध्ये ग्रेलिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते वाढतं आणि ते वाढल्यामुळे आपल्याला सतत भूक लागते आणि सतत भूक लागल्यामुळे, जास्त प्रमाणात जेवल्यामुळे वजन तर आपोआप वाढणारच. सो झोप पूर्ण करणं हे इम्पॉर्टंट आहे. हे फक्त मी 1-2 एक्झाम्पल सांगितले पुरेशी झोप न घेण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. आता पुरेशी झोप म्हणजे किती वेळ झोपावं? वेल, कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप गरजेची आहे एखाद्या अडल्टसाठी, एखाद्या वयस्क व्यक्तीसाठी. टिप नंबर 7, स्टे हायड्रेटेड, म्हणजे सतत पाणी पित राहा. वेल, आपण आजकाल इतके बिझी झालेलो आहोत ना की बरेच जण पाणी पिणंच विसरून जातात. बरेच वेळेला असं होतं की ऑफिस डेस्कवरती बसलेले आहेत, तासनतास बसलेले आहेत आणि पाणीच पित नाहीत. वेल, पाणी न पिल्यामुळे व्यक्तीला डिहायड्रेशन होतं, एनर्जी लेवल्स जे आहेत ते आपले कमी होऊ लागतात, सतत हेडेक, सतत डोकं दुखणं, काही करण्याची इच्छा न होणं, हे कशामुळे होतं? आपण पुरेसं पाणी न पिल्यामुळे. आणि बरेचदा काय होतं, व्यक्तीला तहान लागलेली असते पण ते कळतच नाही आणि आपण त्याला कन्फ्यूज होऊन काय म्हणतो की मला भूक लागली, काहीतरी खाण्याची इच्छा होत आहे. याला सुडो हंगर पॅंग्स म्हणतात. सुडो हंगर पॅंग्स म्हणजे काय? तुम्हाला ती ऍक्च्युअल मध्ये तहान लागलेली असते बट यू कन्फ्यूज इट विथ हंगर, म्हणजे भूक लागली आहे असं वाटतं. सो मेक शुअर की तुम्ही तुमच्या वर्क स्टेशनवरती जिथे तुम्ही काम करत आहात तिथे पाण्याची बॉटल फिल करून ठेवत आहात किंवा तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही तुमची वॉटर बॉटल कॅरी करा. याच्याने काय होईल, सोबत असल्यामुळे तुम्ही सतत पाणी पित राहाल आणि तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि जे सुडो हंगर पॅंग्स म्हणजे खोटी भूक जे आहे ते लागणार नाही. टिप नंबर 8, इन्क्लूड युअर फेवरेट फूड्स इन मॉडरेशन, म्हणजे जे काही आपले आवडते पदार्थ आहेत, अन्नपदार्थ, ते कमी प्रमाणामध्ये तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. फॉर एक्झाम्पल, चहा. बऱ्याच जणांना चहा खूप आवडतो, गरज असते चहाची. आता जर आपण डाएट प्लॅन मधून जर चहाच काढून टाकला तर सुरुवातीला काही दिवस त्या व्यक्तींना हेडेक होतं, त्रास होतो, विड्रॉल सिम्पटम्स ज्याला म्हणतात ते होतात. अशा व्यक्तींनी काय करावं की चहाचं प्रमाण किंवा जे काही तुमचे आवडीचे पदार्थ आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते कमी करून आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करावं. सो असे जे पदार्थ आहेत जे तुम्हाला खूप आवडतात आणि ते तुम्ही ओमिट नाही करू शकत तुमच्या डाएटमधून, ते कमी प्रमाणामध्ये, मॉडरेशनमध्ये तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. त्याच्याने काय होईल, एकतर ते इन्क्लूड केल्यामुळे यू विल बी सेशिएटेड, म्हणजे तुम्ही समाधानी राहाल आणि तुम्हाला डिप्राईव्ह फील होणार नाही, म्हणजे मी खूप काहीतरी मिस आउट करत आहे, मला माझ्या आवडीचा पदार्थ खायला मिळतच नाहीये असं तुम्हाला वाटणार नाही आणि यामुळे पण डाएट कंटिन्यू करण्यामध्ये एक थोडंसं मोटिवेशन राहतं. टिप नंबर 9, प्रेफर होममेड फूड ओव्हर आउटसाइड फूड, म्हणजेच घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. ही टिप स्पेशली जे वर्किंग पीपल आहेत, जे बाहेर जाऊन 9 ते 5 काम करतात अशा व्यक्तींसाठी आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही घरचं जेवण जेवता त्यावेळेस तुमचा कंट्रोल असतो त्या जेवणावरती. त्या जेवणामध्ये काय काय पदार्थ गेलेले आहेत, किती प्रमाणात तेल गेलेलं आहे, किती प्रमाणात साखर वापरली आहे, हे तुमच्या हातामध्ये असतं, तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. पण ज्यावेळेस आपण बाहेरचे पदार्थ खातो त्यावेळेस आपला त्यावर कंट्रोल नसतो की त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ऑइल, बटर यूज केलेलं आहे किंवा काय क्वालिटीचं यूज केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, खिचडी. जर आपण घरी खिचडी बनवली तर ते आपल्या कंट्रोलमध्ये असतं, त्याच्यामध्ये किती भाज्या जाणार आहेत, किती तेल ऍड केलेलं आहे, डाळ किती प्रमाणात आहे, तांदूळ किती प्रमाणात आहे. पण तीच दाल खिचडी जर आपण बाहेर जाऊन खाल्ली तर त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, कारण ऑफकोर्स त्याच्यामध्ये ऑइल, बटर हे जास्त यूज केलं जातं, भाज्या कमी प्रमाणात असतात. सो नेहमी
होममेड फूडला प्रेफरन्स द्या. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही बाहेर जाऊन खाणं बंद करा किंवा तुमचे जे काही सेलिब्रेशन्स वगैरे आहेत ते करायचेच नाहीत. नाही, कधीतरी तुम्ही सेलिब्रेशन्स करणं गरजेचंच आहे. बट इन डे टू डे लाईफ नेहमी होममेड फूडला प्रेफरन्स द्या. लास्ट टिप आहे, हॅव अन ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. म्हणजेच आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये भरपूर हालचाल करा. ज्यावेळेस मी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल किंवा भरपूर हालचाल करा म्हणते त्यावेळेस फक्त 1 तासाचा व्यायाम हा इम्पॉर्टंट नाहीये. तो एक्सरसाइज तर इम्पॉर्टंट आहेच 1 तासाची, बट दिवसभर तुम्ही ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. बरेचदा कामाचं स्वरूप असं असतं की तुम्हाला तासनतास एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं डेस्कवरती आणि हालचालच होत नाही. अशा व्यक्तींना पुढे चालून बरेचसे आजार होण्याचं प्रमाण वाढतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की काही वेळाने, जसं तासाने तुम्ही उठून थोडासा वॉक करू शकता किंवा थोडंसं तुम्ही तुमच्या डेस्कवरती स्ट्रेचिंग करू शकता, चेअरवरती स्ट्रेचिंग करू शकता. जर तुम्ही बाहेर शॉपिंगला वगैरे जात असाल तर प्रेफर करा रिक्षाच्या ऐवजी थोडा डिस्टन्स चालत जाणं. लिफ्ट घेण्याच्या ऐवजी तुम्ही स्टेअरकेस, पायऱ्या वापरू शकता. असं छोटे छोटे बदल केल्याने तुमची लाईफस्टाईल जी आहे ती ऍक्टिव्ह होईल. मूळ जे कारण आहे आपलं वेट गेन होण्यामागचं, वजन वाढण्यामागचं, ते हेच आहे की आपली लाईफस्टाईल बैठी झालेली आहे, जीवनशैली बैठी झालेली आहे. सो ऍक्टिव्हिटी लेवल वाढवणं हे इम्पॉर्टंट आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ, इझी वेट लॉस टिप्स शेअर करणारा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आय एम शुअर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील आणि हे जे मी टिप्स सांगितल्या आहेत त्या इझी टू फॉलो आहेत की नाही, याच्यामधल्या कुठल्या टिप्स तुम्ही फॉलो करणार आहात ते मला नक्की शेअर करा कमेंट सेक्शन मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन